चारही विधानसभेमध्ये शिवसेनेचा उद्धव साहेबांचा आमदार येणाऱ्या 2029 साली होणार आहे। त्याची ओळख तुम्ही आज बघितली असेल, कशा प्रकारचा प्रतिसाद काल रात्रीपासून आजपर्यंत येतोय। रात्री सुद्धा उत्साहाचं वातावरण होतं, 2 वाजेपर्यंत रात्री लोक माझ्याबरोबर। आजही तुम्ही पाहता कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला असताना जाहीर सभेपेक्षा जास्त लोक आज इथं आलेले आहेत। जवळपास आम्ही अंदाज व्यक्त केला होता की 2-3 हजारांचा आमचा मेळावा होईल, 10 ते 15 हजार लोक इथं आज आलेले आहेत। स्वतःहून लोकांचे रिस्पॉन्स, ज्याला प्रतिसाद मिळते, ते उद्धव साहेबांवर खूप आहे। मोठ्या प्रमाणावर सहानुभूतीची लाट या देशामध्ये उसळलेली आहे। आणि जशा प्रकारचा भ्रष्टाचार, जशा प्रकारची बेरोजगारी, महागाई म्हणा की जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे, हे सर्वसामान्य नागरिकांनी आता ओळखलेलं आहे। यांची जे लोकांना वेड्यात काढण्याचं काम आहे आता लोकांनी ओळखलेलं आहे। त्यामुळे येणारी 2029 ची निवडणूक ही अतिशय सोपी होणार। पाथरीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह ज्याला की शासनाकडून परवानगी नव्हती त्याचं उद्घाटन खासदार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। काय सांगणार? परवानगी शासनाने परवानगी दिली नव्हती त्याची। छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आराध्य दैवत आहे। त्यांचा जर पुतळा कुठे होत असेल तर त्याला आमचं सुद्धा समर्थन किंवा आम्ही सुद्धा त्या बाजूने आहोत। छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर महापुरुष असतील, यांचे जर कुठे पुतळे होत असतील तर त्यांचा विचार जर सर्वसामान्य माणसाकडे पोहोचण्याचं काम करत असतील तर निश्चितच त्याला आम्ही समर्थन देऊ। पण कुठं जर तिथं राजकारण होत असेल तर महापुरुषाच्या नावावर राजकारण करणं सुद्धा फार चुकीचं आहे, हे सुद्धा मी या निमित्तानं स्पष्ट करतो। सर, उभाट्यात त्यांना विकास होत नव्हता म्हणत जिल्ह्याचा, काय म्हणणं आहे त्याच्यावर आपण? कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी अडचणी येत होत्या, निधी भेटत नव्हता। कार्यकर्त्यानं मतदान केलेलं आहे का? 18 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे। ज्या लोकांनी तुम्हाला विरोधी पक्षात बसायचं किंवा उद्धव साहेबांच्या मागे पाठीशी राहावं यासाठी मतदान केलं होतं, त्या मतदाराला तुम्ही विचारलंय का? 18 लाख मतदारांनी तुम्हाला याचं समर्थन दिलंय का? तुम्हाला आताच विकास कसा आठवतो 25 वर्षानंतर? आणि जे सरकार भ्रष्टाचारामध्ये डुबलेलं आहे, अशा सरकारला समर्थन देऊन तुम्हाला त्यामध्ये जाऊन भ्रष्टाचार करायचा आहे का? जे सरकार काहीच करू शकत नाही त्या सरकारच्या पाठीमागे तुम्ही का राहता? जी नाव आधीच फुल झालेली आहे, जिथं लोक यायला सुद्धा म्हणजे इतकी गर्दी, त्या गर्दीत तुम्ही जाऊन बसता कशासाठी? ही भ्रष्टाचार ते ती करतायत, त्यातनं काय आपल्या हाताला लागतंय का? यासाठी तुम्ही गेलायत का? हा सुद्धा फार मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेवर पोहोचले। प्रभावती नगर मध्ये काचाचे रस्ते होणार आहेत म्हणून विकास, परभणीची दुबई करणार आहेत म्हणून। परभणीची दुबई होते का काय होतंय येणारा काळ समजेल।